त्याचप्रमाणे सूर्यजींनी सांगितलेल्या गोष्टीनुसार तू लवकरात लवकर प्रोडक्शन हाऊसमधनं एक फिल्म देखील कर. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. संगीत दिग्दर्शक लागला तर आहे, गायक पण आहे. सॉरी, फक्त आपलंच कसं सांगायचं. Just look here, ma'am. Thank you. Okay, thanks, ma'am. Guest. I'm here. Thank you. Thumb. Hold, ma'am. Thank you. Hold on. Sir, इथे सेंटर. सेंटर में सर. Thank you. या सावनी रेकॉर्ड्सची रेकॉर्ड आहे आणि ती रामपूरवरती ठेवून आपण अनावरण करणार आहोत. घेऊया आणि मोशन लोगो आपण स्क्रीनवरती बघूया सुद्धा. मोशन लोगो प्लीज. तो सर आ गया पिंक वाले के. लाइट्स थोडे डिम करता आले तर. पिंक टी शर्ट. मी औपचारिकरित्या अनाऊन्स करतोय की सावनी रेकॉर्ड्स आज
लोकार्पित झालेलं आहे. गोड मानून घ्या आणि सावनीला खूप आशीर्वाद द्या आणि आशिषला. धन्यवाद. मला तर खूप आवडलं गाणं. मला अगदी जुन्या काळात नेला तुम्ही. कारण जेवढ्या ताकदीनं त्यावेळेला लावण्या यायच्या, खूपशे लावण्या मी पण गायलोय. माझं रेकॉर्ड चांगलं आहे. आणि इतकी छान त्याची चाल केलेली आहे, तुम्ही लिहिलंय आणि तुम्ही दिग्दर्शित केलंय आणि कामही केलंय. दिग्दर्शनाचं, नृत्य दिग्दर्शनाचं तुम्हाला ज्ञान असल्यामुळं स्क्रीनवर तुम्ही फार इझिली केलंय ते. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर असं काही टेन्शन नव्हतं. तुम्ही खूप चांगलं फेस केलंय कॅमेराला. आणि आमची ही लावण्यवती गाणारी मुलगी इतकं छान डान्स करू शकते, पण आज तेही करायला लागतं. आमच्या वेळेला काय करताना कंबर तिथंच राहिली तर मुश्किल व्हायची, म्हणून डान्सच्या भानगडीतच नाही पडलो मी. पण जसं ज्ञानेश्वरीच्या तोंडातनं निघालं की मला वाटतं हा धागा धरून तुझ्या या प्रोडक्शनचं सार्थक करावं, सिनेमा बनवावा याच्यावर. मला आठवतंय राम तेरी गंगा मैलीच्या आधी आमचा कुठेतरी सत्कार होता प्रेम रोडसाठी, आणि दादू रवींद्र जैन साहेब स्टेजवर गात होते, एक राधा एक मीरा ते गाणं. तर राजसाहेब पुढच्या रांगेत फर्स्ट रोमध्ये बसले होते, त्यांच्या पाठीमागे मी बसलेलो होतो. मला ते अरे सुरेश ये गाना दादू का ही है? मैंने बोला जी उन्होंने लिखा है, उनका ही है. अच्छा. तर आम्ही मग सत्कार स्वीकारायला वरती स्टेजवर जाताना त्यांनी खिशात हात घातला, 101 रुपया काढला आणि दादूंच्या हातात ठेवला कि दादू तुम मेरी नेक्स्ट पिक्चर कर रहे हो और मुझे टाइटल भी मिल गया है इधर तुम्हारा गाना सुनते सुनते, राम तेरी गंगा मैली. तर तो धागा धरून त्या गाण्याचा, एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों में देखो, एक प्रेम दीवानी एक दर्स दीवानी. तर खरं क्रिएटिव्ह काम असंच होतं. हॉटेलची बुकिंग करून तिथं लिहिलेलं ते पॉप्युलर होईल की ते रुचेल लोकांना याचा काही भरोसा नसतो, पण त्यांना मजा मारायची असते म्हणून ते हॉटेल बुक करतात. गाणं हे रेस्टरूममध्ये पण सुचतं किंवा एखादा विषय पुण्यातला. तर त्यामुळं सावनी तू अत्यंत चांगलं तू डान्सही करतेस. तशी आईबाबांनी सुंदर मुलगी या दुनियेत दिली आणि संगीताची विरासत तिला मिळालेली असल्यामुळं, आणि सगळ्यात अंडरलाईन करण्याची गोष्ट म्हणजे इतकी गोड आणि इतकी साधी मुलगी आहे ही की तिला या सा प्रोडक्शन ला इतक्या मी शुभेच्छा देतो की तिनं येऊन टी सिरीज आणि सारेगमापर्यंत मजल मारावी अशी देवाजवळ प्रार्थना करतो. विश यू ऑल दी बेस्ट. आणि मी वयाने मोठा असल्यामुळं आता हे झाकलं गेले थोडं, पण ते माझं नाही आहे. आज जे आहे ते लावलेलं आहे. तर माझा तुला खूप आशीर्वाद आणि बरं. आणि तुम्ही खूप छान काम केलंय आणि तुम्ही जरूर सिनेमावाल्यांचे डोळे उघडाल, ते तुम्हाला जरूर घेतील.
नाही घेतले तर मला सांगा. धन्यवाद, नमस्कार मला बोलवल्याबद्दल. आणि आई बाबा सावनीचे आमच्या अगदी प्रेमातली माणसं आहेत, त्यामुळं त्यांच्या लेखीचा हा असा ग्राफ बघताना त्यांनाही खूप धन्य वाटत असेल आणि मी त्यांच्याबरोबर आहे. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद सुरेशजी. अर्थातच एकविरा म्युझिकचे करता धरता मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं की फक्त हे मराठी संगीतसृष्टीतच होऊ शकतं की एका म्युझिक लेबलचे ओनर दुसऱ्या म्युझिक लेबलच्या ओपनिंगला आलेले आहेत. इथेच आपण मराठी माणूस वेगळे आहोत असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच अमित सर. आणि तुमच्याकडून एक ह्या गाण्याबद्दलची तुमची प्रतिक्रिया सुद्धा ऐकायला आवडेल. सर्वांना नमस्कार. खरं सुरेशजी नंतर मी बोललं बरोबर नाही, पण आज सर्वांचं प्रतिनिधी म्हणून मला बोलायला सांगितलं. माझ्याऐवजी कौशलला सांगितलं असतं तर जास्त छान बोलला असतं. ठीक आहे. हा तोच क्रायटेरिया, मी हिरो घातल्या म्हणून मला बोल. खूप सुंदर व्हिडिओ, खूप सुंदर गाणं, खूपच सगळं छान आहे. कुठल्या कुठल्या गोष्टींचं कौतुक करायचं सुचत नाही आहे, पण अगदी सुरुवातीपासून सांगायचं तर कविराज खूप सुंदर लिहिलं. मला तेव्हाच लक्षात आलं की सुरुवातीची जी सवाल जबाब नंतर पेरला गेला असावा, पण तो नंतर पेरला गेल्यासारखा वाटत नाही. तर तो खूप छान, ती सुरुवातच खूप सुंदर होती. एक चांगला एक प्लॅटफॉर्म तुम्ही दिला. म्युझिक डिरेक्टरबद्दल काय बोलायचं, सध्या मराठीतला A.R. रहमान झाला आहे तो. विजय गावंडे हा यशस्वी संगीतकार झाल्यामुळे आमच्यासारख्या संगीतकारांचा काय लॉस झाला आहे. तर आमचा एक उत्कृष्ट अरेंजर आता आम्हाला मिळत नाही. त्यांनी अजून डिक्लेअर करायचं, पण तो काम घेत नाही. त्यामुळे तो आता सांगतो की नाही, मी माझीच गाणी फक्त अरेंज करतो आणि प्रोग्राम करतो. त्यामुळे आता आमचं फार मोठं नुकसान झालं. पण हरकत नाही, गायक म्हणून आमचा खूप फायदा झाला की आम्हाला एक चांगला संगीत दिग्दर्शक आता लाभलेला आहे. तर विजय खूप सुंदर झालं आहे गाणं, वेगळ्या पद्धतीचा साऊंड आहे. आता ह्या स्पीकर्सवरती नीट नव्हता येत, पण मला खात्री आहे की ज्या प्रकारे बेस लाईन पुढे ऐकायला येत होती, तर धुरंधर वगैरेकडनं जो काही नवीन साऊंड येतोय तशा पद्धतीचा काहीतरी करण्याचा प्रयत्न करताना ऐकू येतोय. पण खूप छान, चाल खूप सुंदर झालेली आहे. आणि गायिका म्हणून सावनीचं कौतुक काय करायचं, तिने तर आत्तापर्यंत इतक्या सगळ्या भाषांमधलं गाऊन प्रूव्ह केलेलं आहेच. पण प्रेझेंटर म्हणून, म्हणजे आपण त्याला नर्तक म्हणून, नर्तिका म्हणून, मला बघताना असं वाटलं की इतक्या चांगल्या नर्तिकेनी इतकी वर्ष गाण्यात कशाला वाया घालवली. खूपच छान. ते आता सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न मिळेल की ही जास्त चांगली गायिका आहे का जास्त चांगली नर्तिका आहे. तर त्यामुळे हे पुढं अजून वाढवत ठेव. पुढच्या प्रत्येक तुझ्या गाण्यामध्ये तुला गावं लागणारच, नाच करावा लागणारच आहे पुढच्या प्रत्येक गाण्यामध्ये, असं महाराष्ट्र तुझ्याकडून अपेक्षा करतात. त्यामुळे मी जरी उद्या एकविरासाठी एखादं गाणं करायचं ठरवलं तरी सुद्धा सावनी रवींद्रला साईन करताना हां गाशील नक्की, पण नाच पण करावं लागेल, अशाच ऑफर्स येण्याची शक्यता आहे. आणि पुन्हा एकदा नवीन प्रोडक्शन हाऊस आणि म्युझिक कंपनी काढल्याबद्दल अभिनंदन, कौतुक आणि ऑल द बेस्ट. फार मोठा भार असतो, कारण इंडिपेंडेंट म्युझिक आणि रेकॉर्ड लेबल याच्यातला फरक हाच आहे. आजपर्यंत तुझी गाणी तुझ्या यूट्यूब चॅनलवरती रिलीज केलीस, ती इंडिपेंडेंट आर्टिस्ट म्हणून केलीस. आता तुझं ज्या वेळेला लेबल आहे त्यावेळेला तू फक्त इंडिपेंडेंट आर्टिस्ट राहत नाहीस, तर तुझ्यावरती जे डिपेंडंट आर्टिस्ट आहेत त्यांची तू एका प्रकारे मालकी घेतेस. आणि तो कारभार जो आहे हा लोकांसाठी करताना लोकशाहीनी चालवत, त्याच्यामध्ये हुकुमशाही येणार नाही अशा पद्धतीने चालवण्याची गरज आहे आता रेकॉर्ड लेबल एखादा. तर ते तू करशील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यातून शुभेच्छा. त्याचप्रमाणे सुरेशजींनी सांगितलेल्या गोष्टीनुसार तू लवकरात लवकर प्रोडक्शन हाऊसमधनं एक फिल्म देखील कर. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. संगीत दिग्दर्शक लागला तर आहे, गायक पण आहे. सॉरी, फक्त आपलंच कसं सांगायचं. आणि फायनली निर्माते अर्थात सावनी आणि आशिष दोघांचं कौतुक करताना
मला एवढंच मी म्हणेन की मला कळत नाही की म्हणजे लकी कोण आहे, नवरा लकी आहे का बायको लकी, की अशी बायको मिळणे की जी एवढ्यामध्ये काय सांगितलं असतं की तिने मला खऱ्या अख्ख्या डायमंडचा अख्खा हार ज्ञानाकडे एवढं बजेट दिसतंय मला, आहे की नाही. किंवा जाता जाता एखादी मर्सिडीज हे काय त्याला म्हणतो वी क्लास नाही पण निदान इलेक्ट्रिक जी आली आहे ती वगैरे, नाही ह्याचं बजेट. आणि गायलेलं गाणं त्याच त्या गायिकेकडनं ठेवायचं, बदलायचं. आजकाल पांडा मोठा आहे. तर असं काहीही न मागता अय्याकडे मला ना एक आणा हिऱ्यांचा हार असं न सांगता मला ना अय्याकडे एक व्हिडिओ आणि गाणं करायचं आहे असं म्हणणारी बायको लाभणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. आणि पुन्हा एकदा बायकोचा असा हट्ट आल्यानंतर जाऊ दे ना त्याच्यापेक्षा 2-4 पैठण्या घेऊन टाका आणि विषय संपव असं न म्हणणारा नवरा आणि व्हिडिओ करायला देणारा, इतका खर्च करणारा नवरा मिळणं ही देखील भाग्याची गोष्ट आहे. सो तुम्हा दोघांचे खूप खूप कौतुक, अभिनंदन, धन्यवाद. खूप धन्यवाद.